नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। तांदळाची खीर तर तुम्ही नेहमीच बनवलेली असेल, पण एकदा या वेगळ्या आणि युनिक पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी 1/3 कप इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता। त्यानंतर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ हा धुवून घेतलेला आहे। तांदूळ धुवून झाल्यानंतर 1 ते 1.5 कप इतकं मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून तांदूळ हा व्यवस्थित भिजला जाईल। त्यानंतर 1 ते 1.5 तासासाठी याला भिजत ठेवूयात। तर 1 ते 1.5 तासाने इथे तुम्ही बघू शकता तांदूळ हा भिजून दुप्पट झालेला आहे। तर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया। तर खूप बारीक पेस्ट नाही बनवायची, थोडंसं जाडसरच वाटणार आहोत। वाटून झाल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, जे आपण असंच ठेवणार आहोत। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 750 ml इतकं दूध उकळवून घेतलेलं आहे। त्यानंतर लो फ्लेमवर दूध हे आटवून घेणार आहोत। खूप जास्त नाही आटवायचं, इतकंच की जेणेकरून दुधामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो कमी होईल, इतकंच आटवणार आहोत। दूध थोडंसं कमी झालं की आपण जो तांदूळ वाटून घेतला होता तो यामध्ये घालूयात। वाटलेला तांदूळ घातला की लगेच ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदळाच्या गुठळ्या होणार नाहीत। तर आता याला कंटिन्युअसली लो फ्लेमवर स्टर करायचं आहे। साधारणतः 8 ते 10 मिनिटांनंतर आपण चेक करून पाहूयात। तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ हा सहज प्रेस होत आहे, याचाच अर्थ तांदूळ हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तर आता याला एका साईडला करून ठेवूयात। त्यानंतर एका नॉनस्टिक कढईमध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे। तुम्ही जाड असलेली कढई सुद्धा वापरू शकता। तर इथे मी फक्त 2 चमचे पाणी घातलेलं आहे, खूप जास्त नाही घालायचं। तर आता याला वितळवून याचं कॅरेमल बनवणार आहोत। तर ही जी प्रोसेस आहे ती मीडियम टू हाय फ्लेमवर करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता साखर ही वितळायला सुरुवात झालेली आहे। तर आपलं जे कॅरेमल आहे ते तयार झालेलं आहे। याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। हे सगळं कॅरेमल आपण खिरीवर घालणार आहोत। कॅरेमल घातलं की लगेच व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर ड्रायफ्रुट्स घातले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा ड्रायफ्रुट्स घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे। सगळं काही मिक्स करून झालं की एक उकळी आणायची आहे। तर याचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप मस्त आलेला आहे। या स्टेपला गॅस हा आपण बंद करणार आहोत। तर तयार आहे इथे आपली खीर। नेहमी त्याच पद्धतीने खीर बनवून खाण्याचा जर कंटाळा आला असेल किंवा काही गोड खावंसं वाटत असेल तर या पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।